नमस्कार मित्रांनो, आमच्या ॲग्रीटेशन या चॅनलवर मी तुमचे सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहोत. तर आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे मटणाच्या अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन होणारी रेसिपी. असं झणझणीत मटण बघितल्यावर कोणाच्या बरं तोंडाला पाणी नाही सुटणार. तर आपण बघूया हे मटण सोप्या पद्धतीने अगदी कमी वेळात कसं बनवायचं ते. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. मी अर्धा किलो मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता या मटणामध्ये आपण मीठ, हळद घालून घेऊया. मीठ हळद अगदी व्यवस्थित मटणाला चोलून घेऊया. मीठ व हळद मटणाला चोळून झालेलं आहे. आता हे मिश्रण आपण अर्धा तास झाकून ठेवूया. मटण आपलं मुरत आहे तोपर्यंत आपण त्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी मी ओलं खोबरं, भाजून घेतलेलं सुकं खोबरं, खडे मसाले घेतलेले आहेत. त्यामध्ये लवंग, दालचिनी, काळी मिरी, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर आणि एक मोठा कांदा भाजून घेतलेला आहे. 10-15 लसूणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. टोमॅटो आणि अर्धा इंच आलं हे साहित्य घेतलेलं आहे. आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरमध्ये त्याची पेस्ट तयार करून घेऊया. ही बघा छान पेस्ट तयार झालेली आहे. आता एका कुकरमध्ये थोडं तेल घेऊया. त्या तेल गरम झाल्यावर त्यामध्ये 2 तमालपत्र आणि एक चिरलेला कांदा घालूया. आणि हा कांदा अगदी तांबूस रंगावर परतून घ्यायचा. कांदा आपला छान परतून झालेला आहे. आता आपण जे मटण मुरत ठेवलेले ते आपण याच्यामध्ये घालून घेऊया. आता हे मटण आपल्याला अगदी 4 ते 5 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. जेवढं हे मटण आपण परतून घेऊ तेवढीच आपल्या रश्श्याला मस्तपैकी चव येईल. हे बघा, हे असं व्यवस्थित परतून घ्यायचं. आपल्याला हे मटण जोपर्यंत मटण आमचं पाणी सोडत नाही तोपर्यंत परतून घ्यायचं आहे. हे बघा, आता आपल्या मटणाने आमचं पाणी सोडायला सुरुवात केलेली आहे. आता काय करायचं, आपल्याला जेवढं पाणी हवं आहे तेवढं या मटणामध्ये घालून घेऊया. मी थोडंच पाणी घेत आहे. आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया आणि 3 शिट्ट्या काढून घेऊया. तोपर्यंत आता आपण फोडणीची तयारी करूया. मी 2 डाव तेल घेतलेलं आहे. आता या तेलामध्ये आपण तमालपत्र घालूया आणि 5-6 पाकळ्या लसणाच्या ठेचून घालूया. लसणाच्या 5-6 पाकळ्या अशा तेलामध्ये ठेचून घेतल्यावर फोडणीला छान खमंग चव येते. हा लसूण अगदी खरपूस करून घ्यायचा म्हणजे त्याचं सर्व छान चव याच्यामध्ये उतरते. आता एक चिरलेला कांदा घेऊया. कांदा लसूण तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं. कांदा गुलाबी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला. थोडी कोथिंबीर घालूया. फोडणीमध्ये कोथिंबीर घालायची नेहमी, त्यामुळे रश्श्याला मस्त चव येते. आपली फोडणी जेवढी छान होईल तेवढाच आपला रस्सा छान लागतो. आता यामध्ये आपण मसाले घालूया. मी आता हिंग, हळद, गरम मसाला, धने जिरे पूड आणि आमचा घरी बनवलेला आगरी मसाला मी घालून घेत आहे. हे मसाले आपण मंद आचेवर घालायचे आहेत, नाहीतर मसाले सर्व आपले जळून जातील. हे बघा, मसाले असे नीट परतून घ्यायचे. आणि आता आपण जो मगाशी कांदा लसूण खोबरा वाटण बनवलेलं आहे ते याच्यामध्ये टाकून घेऊया. सगळं याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि आता हे सगळे मसाले एकदम एकमेकात परतून घ्यायचे. हे बघा, हे मसाले नीट एकदम परतून घ्यायचे. आता मीठ फक्त मी ग्रेव्ही पुरतंच घालत आहे, कारण मटणामध्ये मी ऑलरेडी मीठ घातलेलं आहे. हे बघा, आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं.
अगदी 4-5 मिनिटे हे मसाला परतण्यासाठी लागतात. हे पहा, आता आपला मसाला छान परतून झालेला आहे. मी कुकरचं झाकण उघडले. हे बघा, मटण पण आपलं मस्त 80% शिजलेलं आहे. बाकी आपण याच्यामध्ये शिजवून घ्यायचं. आता हे सर्व मी याच्यामध्ये ओतून घेत आहे. ही मटणाची अगदी सोपी पद्धत आहे. या पद्धतीने मटण बनवलं तर तुम्हाला वेळ पण कमी लागेल आणि तुम्हाला खायला पण खूप मस्त लागतं. हे बघा, आता या मटणाला एक उकळी आणायची. उकळी आणल्यावर गॅस पुन्हा कमी करायचं, झाकण द्यायचं आणि त्याच्यावर पाणी देऊन हे मटण आपण 15 मिनिटे शिजवून घ्यायचं. हे बघा, मटणाला छान शिजत आहे. आता पुन्हा झाकण काढून घेऊया. बघा कशी तर्री आलेली आहे. थोडं आपण ढवळून घेऊया. हे बघा कसं छान तेल सुटलेलं आहे. आता पुन्हा झाकण देऊया आणि पुन्हा अगदी 10 मिनिटे शिजवून घेऊया. 10 मिनिटानंतर आपलं मटण छान तयार झालेलं आहे. त्याच्यावर थोडी कोथिंबीर टाकूया. आता हे मटण आपलं तयार झालेलं आहे. हे तुम्ही भातासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत, कशाही सोबत खाऊ शकता. एक नंबर लागतं. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनेलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.